झालं ओके. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रेझोनन्स आयस. मित्रांनो, आज आपला जो काही टेक्निकल सर्व्हिसचा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये बरेच सारे जे क्वेश्चन आहेत ते माझ्या सब्जेक्ट्सशी रिलेटेड जे आहेत. करंट अफेअर आहे, आय सी टी आहे, रिमोट सेन्सिंग आहे, तिथून नाहीतर तुमचे जे काही पर्यावरणाचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आज आपण इथं डील करणार आहोत. सोबतच जी काही संपूर्ण पेपर आहे त्या पेपरचं जे काही आन्सर्स आहेत, आपण संभाव्य उत्तरं म्हणू त्याला, तर ती सर्व मी इथं सांगणार आहे. जे काही माझ्या व्यतिरिक्त जे सब्जेक्ट आहेत त्याचे मी तुम्हाला आन्सर सांगेन आणि जे काही माझे आहेत त्याचा मी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे 31. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 संदर्भात क्वेश्चन बघा काय म्हणतो. मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम आहे ना. मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम ॲप्लिकेशन विकसित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आता ॲक्च्युली लक्षात ठेवा, हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा ते ट्रॅक केलं गेलेलं आहे आणि ॲप्लिकेशन तयार केलं गेलेलं आहे. ॲक्च्युली याच्या मागचा उद्देश जो होता तो उद्देश असा आहे की जो काही इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट जे काय सिस्टम आहे किंवा जे काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम कुठेतरी स्टॉप व्हायला नको किंवा तो जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम थांबायला नको, यासाठी त्यांनी जे काही मायग्रेशन आहे. मग मायग्रेशन कोणाचं असेल तर खेड्यामधून शहरामध्ये येणारे जे लोक आहेत, बरेच सारे रोजगारासाठी येणारे ते आहेत. ऊसतोड कामगार आहेत, त्यांचं पण मायग्रेशन बऱ्याच साऱ्या प्रमाणात होतं. पण त्याच्यामुळं जे काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही आपण योजना आहेत, जे काही प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम डिस्टर्ब होत होते. त्याच्यामुळं जे काही ओरिजिनल मायग्रंट बेनिफिशरीज आहेत ते बेनिफिशरीज कुठेतरी तिथं काय होत होते, त्यांना बेनिफिट मिळत नव्हता. त्या कारणाने त्यांनी काय केलेलं आहे की हे जे काही मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम आहे ती मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम तयार करायचा निर्णय घेतला आणि त्याला ते इम्प्लिमेंट करणार आहेत. त्याच्यामुळे उत्तर काय आहे याचं? 2 महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता तो म्हणजे आपले जे काही राष्ट्रपती 15व्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्याच्या संदर्भात होता की ते कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या. म्हणजे हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. याच्यावर तुम्ही मला वाटतं याच्यावर जास्त काय आपल्याला काय म्हणतात विचार करायची गरज नाही आहे, कारण त्याच्यावर जो क्लिअर कट त्याच्यावर ते क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळणार होता. उपराष्ट्रपती असेल, राष्ट्रपती असेल, कारण त्याच्या नियुक्ती आता सध्या याच वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्या कारणाने आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन अपेक्षित होता आणि तो याच पद्धतीचा असला पाहिजे. कारण कोणताही क्वेश्चन डील करताना माझं म्हणणं की मी तुम्हाला सांगतच असतो प्रत्येक वेळेस की काय केलं पाहिजे की जर नवीन नियुक्ती असेल, नवीन निवड असेल किंवा निधन असेल, कोणी असेल, जर ती व्यक्ती कॉन्स्टिट्यूशनल एखाद्या पदावर असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीचं जे काही आयुष्याच्या संदर्भात जेवढी काही ABCD आहे ना, जेवढी काही ABCD आहे ती ABCD आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असली पाहिजे. म्हणजे डिटेल पद्धतीने आपल्याला तो व्यक्ती माहिती असला पाहिजे, ती व्यक्ती असली पाहिजे, ते पद आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माहीत असलं पाहिजे. ॲक्च्युली तर राष्ट्रपतीवर क्वेश्चन पण पाहिजे. कशावर? पॉलिटीमध्ये. पण काय आहे त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारलेला तेव्हा. मग क्वेश्चन काय आहे? त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. त्या कला शाखेच्या पदवीधारक आहेत. डेफिनेटली दुसरं स्टेटमेंट पण करेक्ट आहे. म्हणून दोन्ही पण तिथे करेक्ट आहेत. सोबतच त्यांना कोणते पुरस्कार मिळाले, त्यांनी कोणत्या आतापर्यंत त्याचा प्रवास कसा आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ते माहिती पाहिजे. त्याच्यामुळे काय आहे या संदर्भातला हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला अपेक्षित होता आणि तो तुम्ही त्याच पद्धतीने केला पाहिजे. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय? शांततेच्या नोबेलचा शांततेचा नोबेल. आता या वर्षीचा शांततेचा नोबेल आपण टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला आहे ना. या वर्षीचा शांततेचा नोबेल जो आहे तो 3 व्यक्तीला मिळालेला आहे. कोणाकोणाला मिळालेला आहे तुम्हाला माहितीच आहे. कोणाकोणाला मिळालेला आहे? 2 संघटना आहे आणि 1 व्यक्ती आहे ना. एक रशियाची आहे आणि एक युक्रेनची आहे. त्या संघटनेला मिळालेला आहे आणि एका व्यक्तीला मिळाला. पण आता इथं काय विचारलं त्यांनी 2021चा. आता इथं तुम्हाला त्यांनी गुगली टाकलेली आहे. 2021मध्ये गेलेला आहे. पण तरी तुम्हाला काय आहे भिवून चालणार नाही. काय माहिती का? तुम्हाला तिची ती ट्रिक माहीत असेल ना. शांततेचा नोबेल कोणाला मिळालेला आहे? कोणाला मिळाला होता? ट्रिक आठवा त्यावेळेस आहे की नाही. ट्रिक काय होती की वायफळ बडबड करून आहे ना, वायफळ बडबड करून मारियाने दिमित्रीची काय केली? दिमित्रीची शांतता भंग केली है ना. अशी ती ट्रिक होती है ना. त्याच्यावरून ते समजून जाते की काय आहे, मारिया रोसा आणि दिमित्री मुरात्रो यांना तो मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार. अशी आपली एक ट्रिक होती. वायफळ बळबळ करून शांतता भंग केली आहे ना. कुणाची? दिमित्रीची. मारियाने दिमित्रीची शांतता भंग केली. अशा त्या पद्धतीचं ते एक ट्रिक होती. आपण टेस्टमध्ये डिस्कस केली होती, ती करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केली होती. त्यावर तो क्वेश्चन होता. त्याच्यामुळे तो क्वेश्चन तुम्हाला तिथून तो डील होत होता. ठीक आहे. तर यावेळेची जेवढे काही नोबेल पारितोषिक आहेत, नोबेल
शांततेचा असेल, फिजिक्सचा असेल, केमिस्ट्रीचा, बायोलॉजीचा, मेडिसिनचा असेल, हे सर्व मी तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून त्या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सांगितल्याच आहेत. पण आता अपेक्षा होती की यावर्षीचा विचारला पाहिजे होता, पण त्याने 2021चा विचारलेला आहे. ठीक आहे, 21चा विचारलेला आहे, तर माहिती आहे की यावर्षीचा आताच येऊन गेलेला आहे, त्यामुळं 21चा अपेक्षित नव्हता, पण ठीक आहे आलेला आहे. तर मागच्या वेळेस जर नोबेल करतोय तर मागच्या वेळेची ही नोबेल थोडं पाहायला पाहिजे अशी अपेक्षा तिथं त्यांनी अपेक्षित केली असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे तो क्वेश्चन त्यांनी तिथून विचारलेला आहे. त्याच्यानंतर इस्रोने अमेझोनिया, आता बघा लक्षात ठेवा, आता हे अमेझोनिया त्यांनी विचारलेलं आहे ना, अमेझोनिया विचारलेलं आहे. आता हे अमेझोनियाची डेट विचारलेलं आहे, कधी केलेलं आहे. आता 28 फेब्रुवारी 2021, 28 फेब्रुवारी 2021मध्ये हे जे सोडलं गेलेलं आहे. आता लक्षात ठेवा, आता 2000 तुम्हाला सारखी 2021चं नाही, लक्षात ठेवा काय आहे. तर हे जे काही इस्रोचे मिशन्स आहेत किंवा DRDOचे जे मिशन्स आहेत, ते तुम्हाला काय आहे, कमीत कमी मागचे 5 ते 6 आहे ना, 5 ते 6 मिशन तुम्हाला 100% माहीत पाहिजे. 5 ते 6. आता अमेझोनिया किती होतं, काय होतं, कशा पद्धतीने होतं, कोणतं यूज केलं गेलं त्याच्यामध्ये, PSLV कितव्या नंबरचं PSLV यूज केलं गेलं ते तुम्हाला माहीत पाहिजे होतं. ठीक आहे, आता हे काय आहे, अमेझोनिया कधी लॉन्च केलं ही डेट त्यांनी विचारलेली आहे. डेट किती होती, 28 फेब्रुवारी 2021 है ना. कशाने सोडलं गेलं, PSLV C51ने सोडलं गेलेलं आहे ना, PSLV C51ने. आता अपेक्षा काय होती की जे 26 नोव्हेंबरला आहे ना, हे जे 26 नोव्हेंबरला यावर्षी जे सोडलं गेलेलं आहे 2022ला आहे ना, जे PSLV C54 हे जे PSLV आहे C54 हे विचारण्याची जास्त अपेक्षा आपल्याला होती की हे विचारायला पाहिजे होतं, म्हणजे लेटेस्ट विचारायला पाहिजे होतं, C54 विचारायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय केलेलं आहे, जे जुनं आहे ना, अमेझोनिया आहे, हे ब्राझीलचं पहिलं सॅटेलाईट आहे, ते सोडलं गेलेलं होतं PSLVनी आहे ना. त्याच्यामुळं अमेझोनिया त्याचं नाव आहे, त्या नावानंच त्याचं समजून जातं की काय आहे. पण डेट काय आहे ते 2021 मधले जे काय आहेत. पण माहिती आहे का, 51 आहे, 52 आहे, 53 आहे ना, आणि हे 54 आहे. असे 4-5 तर तुम्हाला माहितीच पाहिजे. आता 50 पण माहीत पाहिजे, 50 फ्लाईट कोणता आहे ना, 50 मिशन कोणतं होतं आहे ना, 50 मिशन पण माहीत पाहिजे आहे ना. रिसॅटमध्ये आहे ना, रिसॅट टू बी R1 आहे ना, रिसॅट टू बी R1 आहे ना, R1 हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. कारण माहिती आहे का, जे काही आहेत म्हणजे 50 फ्लाईट कोणता आहे, 25 फ्लाईट कोणता आहे, इस्रोच्या संदर्भातला तो बार क्वेश्चन विचारतो ना. दरवर्षी तुम्हाला इस्रो क्वेश्चन आहे, एक काय 2-2, 3-3 क्वेश्चन तुम्हाला ते इस्रो तो विचारतो आहे ना. म्हणजे काय आहे, हे जे काही टेक्नॉलॉजी आहे, सॅटेलाईट टेक्नॉलॉजी असेल, काय म्हणतात GIS असेल, GPS असेल, या टेक्नॉलॉजीवर त्यांनी बार क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. मग काय आहेत याचे जे काय आहेत, हे जे काही तुम्हाला आहेत सॅटेलाईट लॉन्च केलेले आहेत, हे जे ॲटलिस्ट 5 माहिती असणं गरजेचे होते, त्याच्यामुळे ते माहीत असले पाहिजे. आता येणाऱ्या एक्झाममध्ये तो विचारल्या हे जे काही बाकीचे आहेत आहे ना, आता 51 विचारलेलं आहे, 52 विचारू शकतो, 53 विचारू शकतो आणि 54 पण तो विचारू शकतो. मग आता हे 51, 52, 53, 54 काय आहेत ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. आता जो 50 होता तो 50 किती आहे, हा 50 काय आहे, रिसॅट टू बी R1. 51 कोणता आहे, अमेझोनिया आहे. 52 कोणता आहे, 52 रिसॅट 1A आहे. 52 कोणता आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. रिसॅट 1A आहे, हा 52 आहे. 53 कोणता आहे, 53 कोणता आहे, इन्स्पायर सॅट आहे. 53 कोणता आहे, 53 इन्स्पायर सॅट है ना, हा 53 आहे. त्याच्यामुळे हे पण माहिती असलं पाहिजे. 53 किती आहे, 53 इन्स्पायर सॅट आहे. आणि हा केव्हा सोडला गेला इन्स्पायर सॅट, हा 14 फेब्रुवारी 2022ला सोडला गेला. आणि हा जो 54 आहे, हा 54 कधी सोडला गेला, 26 नोव्हेंबर 2022ला सोडला गेलेला, लेटेस्टमध्ये सोडलेला गेला. मग अजून तुम्हाला माहिती आहे का, याच पद्धतीने ही जे काही सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सने हे माहिती पाहिजे. आता हा जो काही होता आहे ना, याचं म्हणजे आता अमेझोनिया सोडला गेला, ठीक आहे, पण कुठं सोडला गेला, काय सोडला गेला, कशा पद्धतीने सोडला गेला, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं माहितीच नाही पाहिजे. आता अमेझोनिया म्हटलं तर काय आहे, हा अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाईट आहे. विशेष म्हणजे लक्षात ठेवा, सोबतच कुठं आहे, हा लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडला गेलेला आहे. किती लो अर्थ ऑर्बिट म्हणजे किती असेल, 500 किलोमीटर ते 1500 किलोमीटर याच्या दरम्यान असेल है ना. हा इथं सोडला गेलेला आहे, लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडला गेलेला आहे. पोलर लॉन्चिंग व्हेकलनी सोडला गेलेला आहे. त्याच्यामुळं काय आहे, हा काय आहे, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आहे. रिमोट सेन्सिंग त्याचं वर्क काय असू शकतं, वर्क त्याचं काय असणार आहे, त्याचं वर्क असणार आहे की काय आहे, जी काही स्कॅनिंग करायची आहे, जे काही टेक्नॉलॉजी
एज्युकेशन संदर्भातले जे काही व्हीसॅट वगैरे ते आहेत ते लॉन्च करण्याचं त्याचं काम होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते तिथं लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामुळं या संदर्भात जर एखादा कोणता जर सॅटेलाईट सोडला तर त्या सॅटेलाईटचं आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाजू आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला आणखी एक त्याच्या संदर्भात म्हणजे SSLV आहे ना, SSLV आहे ना, हा पण एक सॅटेलाईट सोडला गेलेला होता इतक्यात नुकताच. त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये सोडला गेलेला आहे ना. स्मॉल सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल आहे ना, हे लॉन्चिंग व्हेकल पण सोडलं गेलेलं आहे आणि हे पण तयार केलं गेलेलं आहे. NSDLने केलेलं आहे. NSDLने केलेलं आहे. ही आपली कॉर्पोरेट विंग आहे, त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि त्याचा पहिलाच हा प्रयोग होता. त्याच्यामुळं याच्यावर पण क्वेश्चन अपेक्षित होता, पण त्यांनी तो विचारलेला नाही. ठीक आहे, मग या पद्धतीने याला कव्हर करण्याचा प्रयत्न करत जा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता आता असे क्वेश्चन अपेक्षित नव्हते, पण ठीक आहे. आता त्याचा कोणत्या तारखेला केलेला 5 डिसेंबर आहे ना. 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा केला जातो. त्याच्यामुळं उत्तर त्याचं ते आहे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन. आता यापेक्षा अपेक्षा करत नाही आपण, पण आता काय आहे, त्याला जर आपलं क्वेश्चन चुकवायचेच असतील तर तो त्या पद्धतीने तो गोष्टी करू शकतो. आता नवी दिल्ली इथे जून 2022मध्ये इंडस्ट्रीयल डिकार्बोनायझेशन समिट 2022चे उद्घाटन कोणी केलेले आहे? नितीन गडकरींनी केले होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? नितीन गडकरी यांनी ते केलेलं होतं. त्याच्यामुळं त्याच्यात काय असं वेगळ्या पद्धतीचं सांगायचं काय नाही आहे. आता काय आहे, अभिजात भाषेचा दर्जा किती भाषांना मिळालेला आहे? एकूण किती आहे? 6 आहेत. कोणत्या आहेत मग? त्याच्यामध्ये कोणत्या येतात ते लक्षात ठेवा. एक आहे मल्याळम आहे, तेलुगू आहे ना, मल्याळम आहे, तेलुगू आहे, संस्कृत आहे, तमिळ आहे, तिथून नाही तर कन्नड आहे, मल्याळम आहे, उडिया आहे, असे एकूण 6 आहेत है ना. किती आहेत? 6 आहेत. आता क्वेश्चन का विचारलेला आहे तर मराठीचा मुद्दा खूप जास्त येतो. मराठीला मिळाला पाहिजे यासाठी खूप मोठ्या पद्धतीने मागणी चाललेली आहे. बऱ्याच साऱ्या कॅबिनेट काय म्हणतात मीटिंग्स आणि कॅबिनेटच्या आपण त्याला वाऱ्या म्हणू आपण, ते चालू आहेत. त्यासाठी कशासाठी याला आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. प्रत्येक टाईपचं एव्हिडन्स आपल्या जो आहेत त्या पद्धतीने आपल्याला तो मिळाला पाहिजे. आपण डिझर्विंग आहोत या पद्धतीने ते चाललेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे, त्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे 38वा क्वेश्चन बघा काय म्हणतो. 2022चा साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारा बाल साहित्य पुरस्कार मराठीसाठी संगीता बर्वे यांच्या कुठल्या कादंबऱ्या मिळाल्या? कुठल्या पियुषची वही हिला मिळालेला आहे ना. आता यांनी काय आहे 2022चा आहे ना. आता बरं झालं त्यांनी 2021चा नाही विचारलेला आहे ना. 2000 आता इथे 2022चा विचारलेलं, मग कोणाची आहे? पियुषची वही. संगीता बर्वे यांचं पुस्तक हे जे आहे जी कादंबरी आहे ती कोणती आहे? पियुषची वही याला मिळालेला आहे. मंकी पॉक्सवर आपण क्वेश्चन विचारलेला आहे. आता जे काही करंटची 100 मार्काची टेस्ट घेतली त्याच्यावर विचारलं होतं काही RT-PCR आहे ना. RT-PCR मंकी पॉक्स संदर्भात RT-PCR कोणत्या कंपनी तयार केलेला आहे याच्या संदर्भात मी तो क्वेश्चन विचारलेला होता. ट्रान्स एशिया बायोमेडिकल्स यांनी तो तयार केलेला होता. त्या संदर्भात मी क्वेश्चन विचारलेला होता. पण काय आहे, मी क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला टेस्टच्या संदर्भात किंवा त्याच्या आधीही मी बऱ्याच साऱ्या डिस्कशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर मी एखादा क्वेश्चन डिस्कस करत असेल तर त्या क्वेश्चनचं तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी सगळं तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी त्या क्वेश्चनची तुम्हाला माहितीच पाहिजे. मंकी पॉक्स असेल तर मंकी पॉक्स चर्चेत असल्या कारणाने तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला त्याची प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे की त्याचं हिस्ट्री जॉग्राफी मी म्हणतो तुम्हाला काय की त्याचं म्हणजे एक डिटेल माहीत पाहिजे. तर ते अपेक्षित होतं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की कुठं आहे ना, मग काँगोमध्ये आहे 1970मध्ये. ॲक्च्युली सुरुवात कधी झालेली आहे त्याची 1958मध्ये पहिल्यांदा तो आपल्याला डिस्कवर केलेला आहे. फर्स्ट टाईम डिस्कवर कधी केलेला आहे? 1958मध्ये. आणि पहिल्यांदा त्याचा जो पहिला रुग्ण आहे, पहिला मानवी रुग्ण कधी मिळालेला आहे तर काँगोमध्ये 1970मध्ये मिळालेला हा त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नुकतेच जून 2022मध्ये गोव्यात इंटरनॅशनल म्युझियम ऑफ कस्टम्स है ना अँड GSTचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? सिम्पल. आता याला काही लॉजिक लावायची गरज नाही आहे. चुकलं असतं तरी चाललं असतं, पण काय माहिती आहे का, लॉजिक लावायची गरज नाही आहे. काय निर्मला सीतारामन आहे ना. कारण GST आलेलं आहे, फायनान्स मिनिस्टर आहेत, तर कोण करणार आहे? डेफिनेटली नॅशनल म्युझियम ऑफ कस्टम अँड GST आहे ना. तर डेफिनेटली एक स्मार्ट गेस मी तुम्हाला लास्ट टेस्टच्या आधी सांगितलंच होतं की कशा पद्धतीने गेस करायचे. काही गोष्टी असतात त्या गेसवर डिपेंड राहतात की कशा पद्धतीने त्याला अप्रोच केलं पाहिजे, त्या क्वेश्चनला कशा पद्धतीने डील केलं पाहिजे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पण बरेच लोकांनी म्हणजे करू शकतात, पण काय आहे ते एक GST काउन्सिल GSTचं जे काही काम आहे अर्थमंत्र्याचं असतं बऱ्याच पद्धतीने. मग काय आहे निर्मला सीतारामन. बाकी तर हे दोन तर लोक बनतच नव्हते, त्याच्यामुळे काही विशेष नाही आहे. मग याच्यामध्ये 50-50 तरी तुम्ही पोचत असाल. 50 जर कोणी एम केलं असेल तर त्याचं उत्तर करेक्ट आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणाला आहे ना, खालीलपैकी कोणाला भारताचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात? लॉर्ड रिपनला म्हणतात. कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपन यांना म्हणतात. माझं म्हणणं की आपण पहिले माझे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन डील करण्याचा प्रयत्न करू, त्याच्यानंतर आपण काय करू, बाकीच्या रेस्ट ऑफ द क्वेश्चनचे जे काही आन्सर्स आहेत ते आन्सर डील करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. 51वर या. क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 है ना. 51 काय म्हणतो बघा, है ना. ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस व्हाईट लाईट गेट सेपरेटेड इंटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर व्हेन पासिंग थ्रू अ प्रिझम. त्याला काय म्हणतो आपण? जेव्हा एखादा लाईट या प्रिझममधून व्हाईट लाईट पाठवल्यानंतर तो कशा त्या प्रोसेसला काय म्हणतात है ना, त्या प्रोसेसला काय म्हणतात? त्याला म्हणतात डिस्पर्शन म्हणतात. सायन्सचे क्वेश्चन्स आहेत, फिजिक्सचं क्वेश्चन्स आहे, हा फिजिक्सचा क्वेश्चन आहे, त्याला काय म्हणतात आपण? डिस्पर्शन म्हणतो. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा है ना. सिम्पल बेसिकवर क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर बघा, आता मी तुम्हाला बार टेस्टमध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन 100% देत होतो. हा आहे या पद्धतीचे. मला वाटतं हा ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन मिळालाच असेल. हा पण क्वेश्चन तुम्ही बघितलाच आहे, हा पण क्वेश्चन टेस्टमध्ये तुम्ही बघितलाच आहे ना. टेस्टमध्ये तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला आहे ना काय आहे, हायड्रोजन अणूची आयोनायझेशन ऊर्जा किती आहे है ना, किती आहे तर 13.6 EV इतकी आहे. अल्फा क्षयामधून अस्थिर न्यूक्लियस अल्फा कण उत्सर्जित करतो, ज्यामुळे त्याचे प्रोटॉन व न्यूट्रॉन डॅशने कमी होते. किती? 2 है ना. पहिलंच उत्तर आहे त्याचं. याचं उत्तर काय आलं पाहिजे? जो काही स्फटिक मिळालं पाहिजे है ना, आपल्याला जे काही क्रिस्टल्स मिळालं पाहिजे, तर क्रिस्टल मला वाटतं सोडियम बायकार्बोनेट आहे ना, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, अशा 2 गोष्टी आपल्याला तिथे मिळतात. या गोष्टी दोन्ही गोष्टी मिळतात आपल्याला. पण उत्तर माझं म्हणणं की साल्टच असायला पाहिजे. खालीलपैकी कोणत्या अणूमध्ये न्यूट्रॉन नसतो है ना, खालीलपैकी कोणत्या अणूमध्ये न्यूट्रॉन नसतो? आता हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नाही आहे है ना. बेसिक क्वेश्चन आहेत. तुम्हाला पहिल्याच टेस्टमध्ये सांगितलं होतं की तो क्वेश्चन बेसिकवर विचारतो. फिजिक्सच्या बेसिक असेल, केमिस्ट्रीचं बेसिक असेल, बेसिकच्या बाहेर क्वेश्चन नाही आहे. तुम्ही एक तर ॲप्लिकेशनवर असेल किंवा दुसरं बेसिकवर असेल. त्यांनी बाकीच्या जास्त डीपमध्ये तो डील केला नाही आहे. खालीलपैकी कोणी अष्टकाचा नियम पाळत नाही. मी तुम्हाला आणखी विचारलेलं या टाईपचे क्वेश्चन आणखी बरेच वेळेस विचारले होते की कोण अष्टकाचा नियम पाळत नाही है ना. मी आणखी ओहमचा नियम कोण पाळत नाही असं क्वेश्चन होता लास्ट टेस्टला. ओहमचा नियम है ना, ओहमचा नियम कोण पाळत नाही है ना, अशा टाईपचा क्वेश्चन होता बघा लास्ट. कोण पाळत नाही, तर कोण नाही पाळत? याच्यामध्ये हा पाळत नाही आहे. बरेच सारे आहेत पण हा त्याच्यामध्ये या असणाऱ्यापैकी हा पाळत नाही आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन या पद्धतीने दिला होतो. हवाई चित्रण काय हां, भारतात हवाई चित्रणाची सुरुवात कधी झालेली आहे है ना, कधी झालेली आहे? फर्स्ट जे काही चित्र आहे ना, कोणाचं घेतलं होतं? आग्रा सिटीचं आहे ना. कोणाचं घेतलं होतं? आग्रा सिटी. आग्रा सिटीचं घेतलेलं होतं. कधी घेतलेलं होतं? 1920मध्ये. त्याच्यामुळे काय आहे 1920 त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. शॉर्ट रेंज आहे ना, शॉर्ट रेंज नेटवर्क कशाला म्हणतात? तर ब्लूटूथला शॉर्ट रेंज नेटवर्क. बाकीच्या गोष्टी बसत नाही. मोबाईल नाही, प्रिंटर नाही आणि कम्प्युटर पण नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की काय आहे? डिजिटलायझेशन. एलिमेंट इज यूज फॉर डिजिटलायझेशन ऑफ फॉरेस्ट एरिया. फॉरेस्ट एरिया डिजिटलाइज करायसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात? आपण काय आहे, पॉईंट आहे, लाईन आहे आणि पॉलिगॉन आहे. कोणत्या यूज केल्या जातात? तर सर्वच यूज केल्या जातात त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. ऑल ऑफ द अबोव. कसं? तर हा काय आहे, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला GIS शिकवलं असेल है ना, GIS शिकवलं असेल तर त्या GISमध्ये तुम्हाला 2 गोष्टी शिकवल्या असतील. एक आहे रास्टर डाटा आणि एक आहे व्हेक्टर डाटा है ना. रास्टर डाटा आणि व्हेक्टर डाटा. आता हे व्हेक्टर डाटाचे उदाहरण आहे. पॉईंट आहे, लाईन आहे, पॉलिगॉन आहे. हे काय आहे? व्हेक्टर डाटाची एक्झाम्पल आहेत. आणि या पद्धतीने जी काही इन्फॉर्मेशन आहे, वनासंदर्भात जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण या पद्धतीने काय करतो, या पद्धतीने आपण सेव्ह करत असतो किंवा या पद्धतीने तो डाटा आपण कलेक्ट करत असतो. त्याच्यामुळे काय आहे, हे ऑल ऑफ द अबो याचं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. संगणक त्याच्यानंतर बघा काय क्वेश्चन आहे. हां, संगणक हार्डवेअर नियंत्रण करणारे हे सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, ऑपरेटिंग सिस्टम हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. काय म्हणते? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे प्रमाणीकरण हे डॅश आणि हॅश फंक्शनच्या वापरामुळे
असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम अँड हॅश फंक्शनच्या वापरामुळे है ना असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम आणि हॅश फंक्शनच्या वापरामुळे केले जाईल, जे सुरुवातीच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये आच्छादित व रूपांतरित करते. त्याच्यामुळं उत्तर काय आहे? 2 नंबरचं उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. मालवेअर वर्गीकृत करण्याचे प्रकार किती आहेत है ना, कशा पद्धतीने आपण त्याला करू शकतो. तर त्याला काय म्हणू शकतो? व्हायरस अँड वॉर्म्स डेफिनेटली त्याला म्हणता येतं आपल्याला. आपण त्याला व्हायरस आणि वॉर्म्स म्हणू शकतो. ट्रॉजन हॉर्सेस आहे ना, ते पण एक आहेच. स्पायवेअर्स, मालवेअर्स ते पण आहेत. सॉफ्टकॉर्न, आता ऑप्शन जर बघितलं तर अशा पद्धतीचा कोणता नाही आहे ना. तर मग काय आहे? ABC है ना. जर डी असतं आणि हा जर आपल्याला जर माहिती नसतं तर ठीक, वेगळी गोष्ट. पण आता तसा काही ऑप्शन नाही आहे. मग ऑप्शन कोणता आपल्याला राहतो? तो 3ऱ्या नंबरचा. इथं स्मार्ट आन्सर आपल्याला करता येतं. ठीक आहे. स्मार्ट पद्धतीने गेल्यानंतर तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. सायबर गुन्ह्यात है ना, सायबर गुन्ह्यात सारख्या प्रक्रियांचा समावेश होतो, यासारख्या है ना. आता सायबर सिक्युरिटी संदर्भात, सायबर गुन्ह्यासंदर्भात मी तुम्हाला बार त्याचे आर्टिकल, त्याचे कलम वगैरे सर्व गोष्टी मी तर डिस्कस केलेल्या आहेत है ना. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी बार सांगितलेल्या की यावर तो क्वेश्चन विचारू शकतो. आता मी सांगिततो की प्रत्येक लेक्चरमध्ये, प्रत्येक टेस्टमध्ये मी ह्या गोष्टी याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. तर मग चाइल्ड पोर्नोग्राफीवर आहे का? आहेत. की तो त्याच्यावर मी त्याची कलम पण सांगितलं आहे. मला वाटतं 67, 68 काहीतरी चाइल्ड पोर्नोग्राफीवर आहेत है ना. तिथून आहे तर क्रेडिट कार्ड फसवणूक, त्याचाच पार्ट आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या ऑनलाईन बदनामी करणे, त्याचाच पार्ट आहे है ना. संगणक प्रणालीमध्ये अधिकृत प्रवेश मिळवणे, हा पण त्याचाच पार्ट आहे. म्हणजे काय, वरीलपैकी सर्व त्याचे काय आहे, या सायबर गुन्ह्यामध्ये सर्व ह्या गोष्टी येतीलच. त्याच्यामुळे काय आहे, याचा सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो है ना. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, हे झाले इथं आहे ना. आता इथं सर्व मी क्वेश्चन डील केलेलेच आहेत. त्याच्यानंतर बघा 96 हां 96. आता जे माझ्या ज्या विषयाचे आहेत ते आपण इथे डील करण्याचा प्रयत्न करू. जैवविविधता स्थळ नाही आहे है ना, कोणते बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट नाही आहे है ना. वेस्टर्न घाट आहे है ना, ईस्टर्न हिमालय आहे, अंदमान निकोबार त्याचाच पार्ट आहे, त्याच्यामुळे ते पण आहे. आणि ईस्टर्न घाट, पूर्व घाट नाही आहे ना, पूर्व घाट नाही आहे, त्याच्यामुळं हा त्याच्यामध्ये असणार आहे. हे उत्तर हे असलं नाही आहे ना, नाही कोणते आहे, ईस्टर्न घाट त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे उत्तर ते हे यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोसी नदी पात्र बदलल्यामुळे खालीपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांना नेहमी पुराचा तडाखा बसतो? डेफिनेटली कोसी कुठं आहे? कोसी कुठून, जे काही नेपाळ आहे है ना, नेपाळमधून पूर्ण बिहारमध्ये येते. बिहारमधला जेवढा काही प्रदेश आहे, पूर्ण बिहारचा प्रदेश आहे ना, त्या बिहार आणि नंतर खाली जाऊन पूर्ण थोडीशी वेस्ट बेंगाल आणि झारखंड आहे त्या प्रदेशाला थोडंसं हे करते. पण मोस्टली कुठं, उत्तर प्रदेश नाही आहे त्याच्यामध्ये, काय आहे, बिहारच आहे है ना. बिहारच्या सर्वात जास्त प्रभावी करते कुठं, बिहारमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये ती करत नाही, त्याच्यामुळे उत्तर काय असेल, बिहार असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद आहे ना, 7 जून 1972 रोजी कोणत्या शहरात संपन्न झालेली आहे? स्टॉकहोम. कुठं आहे? स्टॉकहोमला झालेली आहे. फेमस आहे काहीच नाही, एकदम सोप्या पद्धतीने ते विचारलेले आहेत. असं डोकं लावायचीही गरज त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे ते उत्तरं सहज निघतात. ठीक आहे. ही मानवनिर्मित आपत्ती आहे ना. आता याच्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती कोणती शोधायची ती बात. आता याला काय डपत नाही. आता पूर्व आपण तयार करू शकतो का? नाही. जे काही लँडस्लाईड आहेत ती मी करू शकतो का? नाही. दुष्काळ आपल्या हाती आहे का? निसर्गाच्या हाती आहे. हे निसर्गाच्या हाती आहे, हे निसर्गाच्या हाती आहे. मग आपल्या हाती कोणता आहे? इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट आहे ना. कोणता? भोपाळ दुर्घटना. ही कुठं कशामुळे झालेली आहे? ही मानवनिर्मित आपत्ती आहे है ना. मानवनिर्मित आपत्ती कोणत्या आहेत? मग हे काही इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट आहेत, हे मानवनिर्मित आहेत. त्याच्यानंतर ओझोनचा थर आहे ना, ओझोनचा वायूचे प्रमाण किती आहे? ओझोन वायूच्या वातावरणात प्रमाण किती आहे? तर ते किती आहे? आता ॲक्च्युली टेस्टमध्ये मी ठेवणार होता हा क्वेश्चन, पण म्हटलं इतक्या बेसिक तो विचारेल की नाही याची गॅरंटी नाही. मग ठीक आहे, त्यांनी विचारलेलं आहे. किती आहे? 0.00006 इतकं त्याचं प्रमाण आहे. त्याच्यामुळं हे क्वेश्चन्स आहे. आता मी सर्व तुम्हाला आन्सर सांगतो, तर ते आन्सर तुम्ही टिक करून घ्या. मराठीपासून तर प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला इथे मी डील करून देतो है ना. आता पहिल्याचं उत्तर आहे 2. पहिल्याचं उत्तर आहे 2 है ना. दुसऱ्याचं आहे 2. दुसऱ्याचंही 2 आहे. दुसऱ्याचं 2 आहे. तिसऱ्याचं
तिसऱ्याचं 3 आहे, संकेतार्थ आहे. चौथ्याचं 2 आहे. मी आन्सर की दिलीच आहे तशी पण तरी पण तुम्ही ह्या गोष्टी बघून घ्या. तिसऱ्याचं 3 आहे. पाचव्याचं 2 आहे. पाचव्याचं 2 आहे. सहाव्याचं जे आहे सहाव्याचं 2 आहे. सहाव्याचं 2 आहे. सातव्याचं 3 आहे. आठव्याचं 4 आहे. आठव्याचं 3 आहे. आठव्याचं 3 आहे. सातव्याचं 3, आठव्याचं 3 आहे. नवव्याचं 4 आहे. नववा जो क्वेश्चन आहे त्या नवव्या क्वेश्चनचं 4 उत्तर आहे. 10व्या क्वेश्चनचं 1 उत्तर आहे. 11व्या क्वेश्चनचं आता पॅसेज आहे. 11व्या क्वेश्चनचं उत्तर आता हे अपेक्षित आहे. या पद्धतीने असू शकतो. आता हा उतारा आयोग ज्या पद्धतीने उत्तर देईल त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. आता हे थोडेसे जे काही अपेक्षित फॅकल्टीने काढलेले आहेत त्या पद्धतीने उत्तर आहेत. आता ही उत्तरं बदलू पण शकतात पॅसेजची फक्त, बाकी तर काही विषय नाही. ठीक आहे. 4 आहे. पहिल्याचं उत्तर काय आहे म्हणजे 11व्या नंबरचं उत्तर आहे 4. 12व्या नंबरचं आहे ते म्हणजे 2. 13व्या क्वेश्चन नंबरचं उत्तर आहे 1. 14व्या नंबरचं क्वेश्चन आहे 3. 15व्याचं जे आहे ते 15व्याचं 2 आहे. 15व्याचं उत्तर 2 आहे. 16 घ्या है ना. 16चं 2 आहे. मी तुम्हाला इथं ओरली सांगतो. 16 2 आहे. 17चं 2 आहे. 18चं 1 आहे. 19चं 2 आहे. 20चं 3 आहे. 21चं 2 आहे. 22चं 1 आहे. 23चं 1 आहे. 24चं 2 आहे. 25चं 3 आहे. 26चं 4 आहे. 27चं 3 आहे. 28चं 3च आहे. 29चं 2 आहे. 30चं 2 आहे. 31 मी तर आपण डिस्कस केलेलं आहे ना. 31चं 3 आहे. 32चं 3 आहे. 33चं 3 आहे. 34चं 3 आहे. 35चं 3 आहे. 36चं 3 आहे. 37चं 2 आहे. 38चं 4 आहे. 39चं 4 आहे. 40चं 4 आहे. 41चं 1 आहे. 42चं 4 आहे. 43चं 1 आहे. 43चं 1 आहे. 44चं 1 आहे. 45चं 2 आहे. 46चं 3 आहे. 47चं 4 आहे. 48चं 3 आहे. 49चं 4 आहे. 50चं 4 आहे. 51चं 3 आहे. 52चं 2 आहे. 53चं 1 आहे. 54चं 3 आहे. 55चं 2 आहे. 56चं 2 आहे. 57चं 1 आहे. 58चं 1 आहे. 49 4 आहे. 59 4 आहे आणि 60चं 2 आहे. 61 2, 62 3, 63 4, 64 4, 65 3, 66 4, 67 1, 68 3, 69 1, 70चं 4 आहे. 71चं 4 आहे. 72चं 1 आहे. 73चं 4 आहे. 74चं 3 आहे. 75चं 1 आहे. 76चं 2 आहे. 77चं 2 आहे. 78चं 3 आहे. 79चं 1 आहे. 80चं 2 आहे. 81चं 2 आहे. 82चं 2 आहे. 83चं 3 आहे. 84चं 3 आहे. 85चं 2 आहे. 86चं 2 आहे. 87चं 2 आहे. 88चं 4 आहे. 89चं 4 आहे. 90चं 4 आहे. 91चं 2 आहे. 92चं 4 आहे. 93चं 3 आहे. 94चं 3 आहे. 95 2 आहे. 96चं 2 आहे. 97 3, 98 1, 99 4 आणि 100 1. या पद्धतीने सर्व उत्तरं आहेत. मी त्या संदर्भात टेलिग्राम चॅनलला पण टाकलेलं आहे. MPSC फॉरेस्ट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. MPSC_फॉरेस्ट आहे या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. या अशा पद्धतीने ते @MPSC_फॉरेस्ट या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये सर्व गोष्टी त्या तिथं पोस्ट करतच असतो. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी तिथं आहेत. तुम्ही आन्सर की व्यवस्थित पद्धतीने चेक करून घ्या. आन्सर कीमध्ये फर्स्ट आन्सर कीमध्ये आणि सेकंड आन्सर कीमध्ये क्वेश्चन बदलत राहतात. ही आम्ही काढलेली आहे. आपली जेवढी काही फॅकल्टी होती, मराठीसाठी मोकले सर आहेत. इंग्लिशसाठी महेश पाटील सर आहेत. जॉग्राफीसाठी नयन राठोड सर आहेत. बाकीचे जे विषय आहेत
पॉलिटीसाठी हनुमान शिंदे सर आहेत. तिथून नाहीतर जे काही बाकीचा रेस्ट ऑफ द जो एरिया आहे तो मी कवर केलेला आहे. मॅथेमॅटिक्ससाठी सुशील दरबारे सर आहेत. या सर्व लोकांनी ही सर्व आन्सर की तयार केलेली आहेत. ही आन्सर की मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. याच पद्धतीने आन्सर चेक करा. याच्यामध्ये काही थोडासा बदल होण्याची चान्सेस असतात आयोगाचा विचारण्याचा. आणि आता जॉग्राफीमध्ये 1-2 क्वेश्चन आहेत जे की आता समजा तो भारताच्या आजूबाजूला किती राज्य आहेत है ना, तर ॲक्च्युली 10 आहेत ती, पण किती येतात एक्झॅक्टली आता तिथं त्यांनी हे नाही केलं की भारताचा कोणती सीमा म्हणजे भूसीमा लागलेली किंवा जलसीमा लागलेली असं कोणतं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे कसं ते क्वेश्चन तिथं बदलू शकतात किंवा तो हॅश पण होऊ शकतो. मग त्याच्यामुळं अशा क्वेश्चन तुम्ही सोडून दिले तर बाकीचे क्वेश्चन जे आहेत ज्या पद्धती शुअर शॉट आहेत ते शुअर शॉट तुम्ही काउंट करू शकता आणि तुमचा मेरिट ठरू शकता. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.